नमस्कार. अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवरात्रीच्या नवजागरमध्ये आपले आज दिनांक 25 सप्टेंबर 2025ची कार्यशाळा आपली मोडणीम येथे आपली 4थी कार्यशाळा संपन्न झालेली आहे. आणि या कार्यशाळेमध्ये झाल्यानंतर आज आपण आलो आहे तुळशीगाव, तुळशी तालुका माडा, जिल्हा सोलापूर या गावामध्ये आपण आलेलो आहे. आणि या गावातील एक युवा शेतकरी आहेत भारत मोरे. भारत मोरे साहेब, तुमचा नंबर द्या महाराष्ट्राला. माझा मोबाईल नंबर आहे 98-539-261. बरं, ही जी आता तुमची ही काय आहे नेमकं, हे तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला सांगाय. हे जे आहे ते आपले चेकनट या जातीचे बोर आहे. बोरीची बाग आहे. बोरीची बाग आहे. ही बघा शेतकरी बांधवांनो, बोरीची बाग आहे. आणि ह्या बोरीच्या बागमध्ये आता बोरीच्या बागाला आपण बघतोय, दाखव हे बघा चेकनट हे याला सेटिंग किती आहे. आणि आज आपण बघतोय की संबंध महाराष्ट्र, अख्खा महाराष्ट्र पावसामध्ये महापुरामध्ये नुकसान झालेलं आहे, पूरग्रस्त आहे, ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली आहे. आणि यामध्ये शेतकऱ्याचं माझ्या अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि याच्यामध्ये बोरीच्या बागांचं आपण बघतोय की बोरीच्या बागांचं सगळ्याचं सेटिंग कोणाचंही झालेलं नाही बऱ्यापैकी. परंतु या पावसामध्ये सुद्धा सेटिंग फुल आहे आणि कोणतीही फुलगळ फळगळ झालेलं नाही. आता इथे एक युवक आहेत, शेतकरी आहेत, तुमचं नाव सांगा. सावता सुभाष भोंग, गाव लवळ, तालुका माडा. नंबर सांगा तुमचा. 98-81-93-48. हे आता तुम्ही बघताय तुमच्याकडे पूरग्रस्त आहे, काल मुख्यमंत्री आले वगैरे सगळं. काय वाटतं इतर शेतकऱ्यांच्या ह्यात बघण्यात तुम्हाला? जबरदस्त रिझल्ट आहे. बरं, पूर्ण सेटिंग झालेली झाडावरती. अशा साईटला वगैरे आपण बागा बघितल्या तर असे कुठंही सेटिंग नाही. हे जे आता शेतकरी आहेत, आता बोरीचे इतर जे काय हे जे शेतकरी आहेत त्यांची काय परिस्थिती आहे आता सर मी पण नवीनच शेतकरी आहे. मी 2-3 वर्ष झालं. तर गेल्या वर्षी मी ज्या शेतकऱ्यांना विचारायसाठी जायचो, माझी सेटिंग होईना, मला सांगा, थोडी माहिती सांगा. असे शेतकरी येऊन गेल्यानंतर ते स्वचकित होतात की आमच्या बागाला काहीच नाही, तुझ्या बागाला एवढं सेटिंग आहे, ह्यासाठी काय केलं. याच्यासाठी तुम्ही भरपूर पैसे खर्च केले असतील. ह्याच्यासाठी सर पैसे खर्च करायचा विषय आला नाही. नाममात्र शुल्कामध्ये म्हणजे अंकुश पाटील ॲग्रो मी स्वतः तुम्ही जे निविष्ठा बनवण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे, तो फॉर्म्युला घरच्या घरी बनवून ॲमोनिया ॲसिड, लाईम सल्फर ह्या गोष्टीवरती मी टोटली बाग आणली सर. आता आपण बघतोय शेतकरी मित्रांनो, आपण वारंवार सांगतोय की अमिनो ॲसिड सोडल्यामुळं जमीन भुसभुशीत होणार आहे. आता बघूया जमीन, आता हे आपले शेतकरी आहेत, हे सांगलीचे आपले अवधूत बुचडे साहेब शेतकरी आहेत, आलेले आहेत. कशी बघा जमीन, आता बघा किती जमीन भुसभुशीत झाली. साध्या हातानं जमीन जी आहे किती उकरते बघा, हातानं. शेतकरी बांधवांनो, जे आपण सांगतोय अमिनो ॲसिड, आई जगदंबेच्या कृपेनं हा शेतकऱ्यांसाठी जो फॉर्म्युला दिलेला आहे, आई जगदंबेनं साक्षात फॉर्म्युला दिलेला आहे. बघा जमीन किती भुसभुशीत होती, किती सुगंध यायला लागला शेतकरी बांधवांनो. तुम्हाला काय वाटतं? इथं डॉक्टर आहे साहेब आता, यांचे बंधुराज आहेत, काय वाटतं याच्याबद्दल? समजा तुम्ही नाही, जमीन बी भुसभुशीत आहे आणि तुमचं गांडूळ खताचं प्रमाण बी बऱ्यापैकी गांडूळ दिसायला लागले त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर हे जे सटिंग जर पाहिलं तर आता गेल्या वर्षी आम्ही या बागाचं बघितलं होतं, तर ते सटिंग हे साधारण 1-2 कुठंतरी असं असायचं, मध्येच गळलेलं असायचं. परंतु आता 4-4, 5-5 याचा गुच्छ असल्यासारखं जागेवरती सटिंग झालेलं दिसतं पानाला. प्रत्येक पानागणी 4-5, 3-4 तर नक्कीच आहे. आणि असं कंटिन्यू मध्ये कुठं फळ गळलंय किंवा असं खाली जर आपण बघितलं तर पूर्वी कसं दिसायचं, लहान फळं गळले ती आणि ती पिवळी होऊन पडले ती वगैरे असं दिसायचं. तर तसं काहीच प्रकार नाही त्याच्यामध्ये. सगळी फळं जागेवरती सेटिंग आहे. आणि आता फक्त एक आमच्यासाठी एक तसं आहे की ही फळ मोठं करणं ही मोठी म्हणजे गोष्ट आहे. आणि नक्की त्याच्यामध्ये म्हणजे तुमचं ॲग्रो एजन्सी आम्हाला मदत करायची अपेक्षा आहे. आपल्या शेतकरी बांधवांना आपण बघतोय किती जमीन भुसभुशीत झालेली आहे. आपण आता पाहतोय इथं गांडूळ बघा, आपण बघतोय की हो काय ही गांडूळ इथं आपण पाहिलं बघा. हे गांडूळ आपल्या जमिनीत कोणतंही आपल्याला गांडूळ बेड वगैरे लावायची गरज नाही बघा. गांडूळ अमिनो ॲसिडच्या सुगंधाने येतात. हे पहा बघा, इकडे उकरायला लागले बघा, इथे गांडूळ आले हो का. शेतकरी गांडूळाचं पिल्लं आहे बघा हे.
तर मनानं गांडूळ येतात बघा. जमीन बघा कशी आपले जे शेतकरी आहेत पूर्ण अशी बघा जमीन अशी बोटानं जमीन उकरली जाते, अशी पूर्ण बोटानं जमीन उकरली जाते. तर एवढी जमीन भुसभुशीत होते आणि जमीन भुसभुशीत झाल्यामुळं आपली जमीन सुपीक झाल्यामुळं आपले सगळ्या निविष्ठा सगळ्या जो खर्च आहे तो सर्व खर्च आपला वाचणार आहे. फसका तुम्हाला आता काय याच्यामध्ये झाडाच्या पानामध्ये बघितलं तुम्ही तर कोणत्या घटकाची कमतरता जाणवते? नाही, झाडाचे पानं बघितले तर सगळी हिरवीगार आणि तजेलदार पानं दिसते. ती अशी कुठली कमतरता आहे बोरॉन किंवा म्हणजे कॅल्शियम किंवा बाकी कुठल्या मायक्रोन्युट्रियनची कमतरता आहे असं वाटत नाही या झाडांमध्ये पाहिल्यानंतर. आणि थोडंसं म्हणजे असं गळणार नाही बघितलं तो, पण मी आता किती मोठा धक्का बसला इथं, आणि धक्का बसला तरी एक सुद्धा फळ त्यातलं खाली गळलेलं नाही. म्हणजे नक्कीच हे फळ कॅचिंग कॅपॅसिटी ही जबरदस्त वाढलेली आहे. अन्यथा आपल्याला रेग्युलर ती लहान लहान जी पिवळी फळं आहेत ती खाली पडलेली दिसतात, परंतु एकही फळ कुठल्याही झाडाखाली चुकूनही खाली पडलेलं दिसत नाही. रान तर भुसभुशीत आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे गांडुळाचं प्रमाण आपोआप आलेलं आहे. तर काय कुठली गांडूळ म्हणजे सोडलेली नाहीत किंवा काय नाहीत, ॲटोमॅटिकली गांडूळसुद्धा इथं वाढत आलेले आहेत. आणि नक्कीच रिझल्ट हा म्हणजे आशादायक आहे. तुम्हाला असं वाटतं हे तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरलं असं वाटतंय? हो, उपयुक्त ठरते सर. काय वाटतं हे प्लॉट बघून तुम्हाला? हे प्लॉट बरोबर म्हणजे शेतकऱ्याला उत्साह येत शेती करायला असं वाटतं? आनंद येते आहे. का? आनंद वाटते शेती करण्यासाठी. तुम्हाला काय वाटतं ही शेती बघून? शेती एकच नंबर येते ना. एक नंबर येते. मग लय पैसे खर्च केले असेल गेले. कुठे खर्च करेल तर आमच्या बंधुराची शेती आहे नाही. बंधुराजांची आहे. मग काय मग तुम्ही भाऊभाऊ बोलताय की राव? भाऊभाऊ बोलत नाही ते बंधुराजांचे कसं काय सगळे? मग आता पण बघतोय भाऊभाऊ म्हणले की आम्ही एकत्रच करतो सगळे चुलत भाऊ भाऊ सगळी शेती काही कर. चांगली गोष्ट आहे की आनंदासाठी. पण हे महाराष्ट्रामध्ये असे कोणी येत नाहीत ना शेतकरी आता भाऊभाऊ एकत्र येत नाहीत. आम्ही येतो. मग हे असं तुम्हाला बघून असं वाटतंय का इतर शेतकऱ्यांना काय वाटतं ही लय कष्ट केली असं वाटतंय का? नाही, कष्ट येतो काय विशेष काय केलेलंच नाही ना आम्ही. तुमचं सगळंच केलेलं आहे याला. तुमचं ऐकूनच केलेलं आहे ना. बघा शेतकरी बांधवांना फक्त 40 रुपये लिटर जामीन असेल, 60-20 खत असेल फक्त 70 रुपये लिटरमध्ये, 52-34 वगैरे ह्या सगळ्या ग्रेड आपण स्वतःमध्ये. मायक्रोटेंट बघा तुम्ही कुठलीही कमतरता दिसत नाही. मायक्रोटेंट याला 40 रुपये लिटरमध्ये आपण दिलेला आहे. आणि याच्याला कॅल्शियम मॅग्नेशियम लाईम सल्फर जे आहे ते कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर सुद्धा सगळे एवढे घटक लागणार आहेत ते आपल्या घरच्या घरी आपण बनवू शकतो. आणि आज ही 4थी माळ आहे. उद्या पांढरेवाडीमध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये 5वी कार्यशाळा होणार आहे. 6वी कार्यशाळा मला वाटते पटवर्धन कोरोली ना, 6वी कार्यशाळा पटवर्धन कोरोलीमध्ये, 7वी कार्यशाळा भोस्यामध्ये होणार आहे, 8वी कार्यशाळा महूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूरमध्ये होणार आहे. आणि 9वी कार्यशाळा मी तुम्हाला आव्हान केलेलं आहे. 9वी कार्यशाळा माझ्या जन्मगावी आमनापूर, मुक्काम पोस्ट आमनापूर, तालुका पलूस, जिल्हा सांगली येथे होणार आहे. आणि येतं तुम्ही यायचं कसं आहे शेतकरी बांधवांनो, जे बसने येणार आहात रेल्वेने येणार आहात ते तुम्ही सांगलीमध्ये या. सांगलीहून तुम्ही पलूसमध्ये या. पलूस तालुका पलूसहून आपले 5 ते 6 किलोमीटरवरती आपलं गाव आहे, तिथं कार्यशाळा. आणि जे बसनं जे स्वतःच्या गाड्या वगैरे जर करून येणार असाल तर तुम्ही तासगावमध्ये आला. तासगावहून तुम्हाला 17 किलोमीटरवरती पलूसहून तुम्हाला 4 किलोमीटरवरती आहे. मी तुमची वाट बघतोय. तुम्हाला भरपूर कायद्या कार्यशाळेमध्ये येणार आहे. आणि आपल्याला जर ह्या भारत देशातील शेतकऱ्यांना जर ह्या कर्जाच्या बोजातून जर मुक्त करायचं असेल तर तुम्हाला हे जे तंत्रज्ञान मी देतोय हे तुम्ही वापरा. आणि हे मी जसं तुम्हाला सांगतोय तसं माझ्या साध्या भोळ्या शेतकऱ्याला तुम्ही सुद्धा सांगा. आणि आपण एकत्र येऊया, क्रांती करूया आणि आपले पैसे आपण वाचूया. आपले पैशावरती दुसरी धनदांडगी करायला नको. आपल्या लेकरा बाळांना आपले पैसे वाचूया. आपला देश सुजलाम सुफलाम करूया. आपलं कुटुंब करूया. जय जवान, जय किसान.